नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज बऱ्याच दिवसांनी परत ब्लॉगला सुरुवात केली। म्हणजे काय होतं ना की सगळ्या गोष्टी शक्य नाही होत, करायला भरपूर सगळं वाटतं पण त्या होत नाहीत असं होतं। त्याच्यामुळे कसं काही मेन व्हिडिओज आपले असतात ते मी करते आणि मग ब्लॉग कधी कधी असं होतं की करते पण तो अपलोड नाही करत असं पण होतं। तर एक चॅनल कंटिन्यू ठेवलाय, त्याच्यामुळे मग परत दुसरा चॅनल तेवढाच कंटिन्यू ठेवायचं झालं ते जरा थोडंसं हे होतं आणि एडिटिंग वगैरे ह्याच्यात खूप वेळ जातो, हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे। असो, तर आजचा हा जो व्लॉग आहे तो मी संध्याकाळपासून सुरू केलेला आहे। आता मला वाटतं 5:30 वाजून गेलेले आहे, 5:45 वगैरे वाजणार आहेत। तर म्हटलं चला आता म्हटलं माझं काम पण मी करणार आहे। तर आधीचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की डीमार्टची शॉपिंग आम्ही केली होती, तर तेच सामान सगळं लावायचं देखील आहे। तर म्हणून म्हटलं की चला आज ब्लॉग तरी सुरुवात करूया, कामं पण होतील आणि आपलं ब्लॉग पण होईल। आणि हे सकाळी पार्सल आलेलं होतं तर ते मी तुम्हाला दाखवते। इथे हे मी जॅकेट मागवलेलं होतं, हे अमेझॉन वरून मी मागवलेलं होतं हे जॅकेट आणि खूप सुंदर आहे। तर कधीपासून मी म्हणजे मला पाहिजे होतं, मी विचार करत होते की आत्ता मागवेन पण मी मागवलं नव्हतं, पण मी शेवटी फायनली हे मागवलं। हे असं जॅकेट आहे आणि छान आहे जॅकेट आणि ह्याला पूर्ण अशी बटन्स पण आहेत आणि ते दोन्ही साइडने असतं, त्यांनी हे पण दिलं किसे पण आहेत, दोन्ही साइडने आहेत, इकडून पण आहे इकडून पण आहे। तर हे अशा प्रकारचं मी जॅकेट मागवलेलं। काय प्रॉब्लेम होतो तेही सांगते, म्हणजे हा एक का मागवलं तेही मी तुम्हाला सांगते। काय झालं होतं त्या काय झालेलं की काही जे ड्रेस असतात ते स्लीवलेस असतात आणि काही जे असतात ते स्ट्रिप्स वाले असतात आणि ते मग ड्रेस काय होतात मी इथल्या इथे घालू शकते किंवा बाहेर कुठे फिरायला गेलं तर ते वेळ घालायचे, पण इतर वेळी ते घालायला भेटतच नव्हते। म्हणजे स्लीवलेस जरी असले तरी अगदी गावी जाऊन मी ते स्लीवलेस ड्रेस घालवू शकत नव्हते। त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला हे जॅकेटच जर घेतलं तर त्याच्यावरती आपण घालू शकतो आणि ते छान दिसतं, एवढं काही खराब वाटत नाही, म्हणून मग मी हा विचार केला। तर त्याच्यासाठी ते स्पेशली जॅकेट घेतलं, बाकीचं राहिलं बाजूला, पण ते मेन कारण होतं। आणि आता इथे हे मी काय बोलतात तेव्हा ते म्हणजे आपल्याला फोटो वगैरे काढायचा असेल किंवा व्हिडिओ वगैरे करायचे असेल तर काय होतं की प्रत्येक वेळी आपल्याला एकतर ते फोटो काढायचा झाला तर आपल्याला टायमर लावावा लागतो आणि फोटो आपले काढावे लागतात। म्हणजे आपण एकटंच असूच तर प्रॉब्लेम हा येतो, तर मला पण बऱ्याचदा प्रॉब्लेम यायचा। तर त्याच्यासाठी हे मी मागवलेलं होतं। तर हे ऍक्च्युली मी आणखी एक काहीतरी म्हणजे असं हे मागवलं होतं, त्याच्यासोबत हे असं आलं होतं, फ्री होतं त्याच्याबरोबर। पण गोंधळ असा झाला की आमच्या गोल्डन एवढा कार्टून आहे की गोल्डनने ते इथेच मी ठेवलेलं होतं आणि नेमकं मी फक्त थोड्या वेळासाठी, थोड्या म्हणजे 1 मिनिट पण नाही, थोड्या सेकंदासाठी मी किचन मध्ये गेले आणि लगेच त्याने घेतलं आणि झाले त्याचे तुकडे करून तरी मोकळे झालेलं होतं। त्याने मग मी विचार केला की अरे हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं आणि ह्याने तुकडे करून पण मोकळे झाला। थोडे दिवसच मी वापरलं होतं म्हणून हे परत हे मागवलं शेवटी, कारण की हे माझ्यासाठी खूप गरजेचं होतं। ते आधीचं होतं ते थोडंसं वेगळं होतं, पण आता हे अशा प्रकारे मागवलं, कारण की ते आधीचं होतं ते त्याच्यासोबतच आलं होतं, पण हे सेपरेट मागवल्यामुळे हे अशा प्रकारे आलेलं आहे। तर हे ब्लूटूथने कनेक्ट करायचंय, मी अजून वापरून पण बघितलं नाहीये, मी फक्त तुम्हाला दाखवते। पण हे ब्लूटूथनेच असणार, कारण की गेल्या वेळेचं पण ब्लूटूथनेच होतं कनेक्ट करायचं। तर मी वापरलं नाही, मी वापरेन काही समजेल। आणि बाहेर आता खूप पाऊस सुरू झालेला आहे, नेमका व्हिडिओ करायला जाते सुरुवात करेन मी त्यावेळेस पावसाला वेळ आलेलो। तर चला आता हे सगळं सामान डीमार्टला ठेवायचं, सगळीकडे पिशव्या झालेलं आहे। तर आता मी जास्त बोलत नाही, माझ्या कामाला सुरुवात करते, कारण की आता बोलत राहील तर आणखी वेळ आपल्याला जाणार आहे। तर चला आता ना ह्या सगळ्या पिशव्या बघूनच मी आधी पहिल्यांदी घाबरलेली आहे, कारण की म्हटलं की आता एक तर उशीर झालेला आहे आणि आता हे सगळं काम, माझं सगळं सामान ठेवेपर्यंत माझं काम कधी आवरणार आहे काय माहिती। पण तरी पण म्हटलं की राहू द्या, आता ही सुरुवात केलीच पाहिजे, कधी ना कधी तरी हे आपल्याला ठेवायचंच आहे। तर म्हटलं आजच आपण ठेवूया, इतर कामं पण बरीच होती, कपडे वगैरे पण होते धुवायचे, तर म्हटलं आजचा दिवस राहू द्या, उद्या म्हटलं कपडे धुईन, पण म्हटलं हे आधी काम करून ठेवून देते। कारण की कसं असतं ना माहिती आहे की आपण जर का सामान नीट व्यवस्थित लावून
लावून नाही ना ठेवलं की आपलं घर कितीही जरी मोठं वाटलं तरी ते आपल्याला कमीच वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं की हे सामान जरा लावून ठेवूया आणि व्यवस्थित लावून ठेवलं तरच मला वाटणार की हो बाबा माझ्या घरामध्ये एवढी जागा आहे. तर आता हा चॉपिंग बोर्ड आणलेला होता, तर म्हटलं आता चॉपिंग बोर्ड वापरायला काढायला पाहिजे, म्हणून म्हटलं त्याचं जे वरचं जे सगळं प्लॅस्टिक होतं लावलेलं तर ते मी काढून टाकलं आणि बघत होते की त्याच्यावरती काय इन्स्ट्रक्शन वगैरे काय लिहिलेले आहेत की नाही. ते तेवढं काय नव्हतं आणि हा अगदी लाकडी चॉपिंग बोर्डच आहे. तर तो आता तात्पुरता मी तिथे ठेवलेला आहे. ओट्यावरती तुम्ही बघत असा सगळी कडधान्य वगैरे मी ठेवून दिलेली आहेत. आता ती मला लावून ठेवायची. आता पहिल्यांदा आता मी काय करणार आहे बघा, हे जे आमचे खाऊचे 2 डबे आहेत तर त्यामध्ये मी आधी पहिल्यांदा ते बिस्किट जे आणलेले आहेत ते मोठे पॅक आहेत तर तेच म्हटलं आधी पहिल्यांदा लावून ठेवते, कारण की त्यांना जागा नाही राहणार आहे आणि जर ते असं ठेवले तर ते उलट ना असे म्हणजे बिस्किट जे होतात ना त्यांचे तुकडे होतात. त्याच्यामुळे म्हटलं की ते लावून ठेवून देऊया. बाहेर एवढा पाऊस पडतोय ना की बापरे, माझ्या सर आली का इतकी सर ही जोराची येते ना की नकोसं वाटतं ते आवाज पावसाचा आणि हे ते. आणि कसं गॅलरी जी आहे त्यांना पत्रे आहेत ना त्याच्यामुळे पावसाचं पाणी त्याच्यावर पडतं आणि त्याचा आवाज आणखीनच येतो. तर आता इथे एका डब्यातलं जे काही छोटं मोठं काय काय होतं खायचं तर ते मी त्या दुसऱ्या डब्यामध्ये ठेवलं. आणि आता हा जो स्टीलचा डबा आहे तो बऱ्याचशा प्रमाणात रिकामी झालेला आहे. तर ते 3 बिस्किटचे जे हे आहेत पॅकेट्स आहेत तर ते म्हटलं तर यामध्ये असे काढून ठेवूया, कारण की आत सगळे सिंगल असतात, छोटे छोटे पॅकेट्स असतात. त्याच्यामुळे म्हटलं की ते असे लावून जरी मी ठेवले ना तर ते उलट पूर्ण त्यामध्ये राहणार आहेत. नाही तर असेच ठेवले तर परत म्हटलं ते कुस्करतात हे होतं, कारण की गेल्या वेळी मी एकदा असंच ठेवले होते तर ते कुस्करले पण होते. जरी त्यामध्ये ते कार्डबोर्ड जरी असलं ना तरी पण ते कुस्करतातच. आपण इकडे तिकडे सामान काढतो हे करतो त्यामुळे ते होतातच. त्यापेक्षा म्हटलं की हे जर का मी या डब्यामध्ये ठेवले तर ते म्हटलं अगदी व्यवस्थितपणे राहतील. आता हे ठेवण्यात माझा एवढा वेळ जाणार आहे. त्याच्यानंतर आता हे बाकीचं सामान आहे तेही मला ठेवायचं आहे. तर आता जागा हळूहळू मी केली आहे. आणि परत तेलाचे पण यावेळी आम्ही तेलाचे बॉक्स आणले नव्हते, कारण की ना 2 वेळा काय झालं माहिती आहे का की मी तेलाचे बॉक्स आणले आणि आम्हाला काय फारसं असं म्हणजे जेवणासाठी तेल असं लागत नाही. आणि मी काय फारसं जेवणामध्ये तेल हे वापरत नाही, कारण की तेल काय ती आपल्या हेल्थसाठी पण केवढं काय चांगलं नसतं जास्त तेलकट वगैरे खाणं. त्याच्यामुळे आमच्याकडे फारसं तेलकट हे नसतंच. पण म्हटलं की आता ते तेलचं काय झालं होतं की ते बॉक्स आणले होते ते तेलाच्या ज्या पिशव्या त्यामध्ये होत्या ना ते काय माहिती त्यांचं काय व्हायचं ते मध्येच असं फाटायला लागलं की मग ते तेल जे असतं ते बाहेर पडायचं. तर मी डब्यामध्ये पण मी ठेवून दिलं होतं तर ते एका डब्यामध्ये पण अशी तेलाची एक पिशवी फाटली आणि मग ते जे तेल होते ते त्या डब्यामध्ये साठलं. असं 2-3 वेळा झालेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की यावेळी म्हटलं तेलाचे बॉक्स नको, आपण म्हटलं तेलाची कॅनच आणूया. तर 2 तेलाची कॅनं पण आणलेली आहेत. आणि तर त्यांना पण मला जागा करायची आहे, कारण की ती बाहेरच ठेवलेली आहे तिथे हॉलमध्ये. तर आता बघू कसं कसं जागा होते. तर आज मी फक्त हे जे काही मेन सामान आहेत ते आधी मी पहिल्यांदा लावून घेणार आहे. म्हणजे कसं बऱ्याचशा पिशव्या ज्या इथे तिथे राहिल्या ठेवलेल्या आहेत त्या म्हटलं जरा जागच्या जाग्यावरती जातील. आता हे बिस्किटचे मी जे पॅकेट्स ठेवलेले आहेत तर त्याच्यावरती त्या जरा डब्याला मी तेच वरचं जे पॅकेट होतं बिस्किटचं ते लावून ठेवलं आहे, म्हणजे बाहेरची हवा वगैरे लागताना किंवा ते खराब होता कामा नये यासाठी. त्यानंतर हे पीठ होतं तर पिठाच्या डब्यातलं बरंचसं पीठ जे होतं ते कमी झालेलंच होतं. ते म्हटलं लगेचच म्हटलं आहे तर वर म्हटलं लगेचच काढून ठेवते, नाही तर मग काय होतं की नंतर काढेन म्हटलं का मग नंतरच होऊन जातं आणि मी पण आळशी होऊन जाते. त्याच्यामुळे म्हटलं की नको आत्ताच म्हटलं हे आहे एवढं पसारा तर म्हटलं ह्या कामाबरोबर तेही काम करून घेऊया. तर आता हे काम केलं आणि त्याच्यानंतर आता ह्या समोरच्या ह्या पिशव्या आहेत त्याही मला ठेवायच्या. ह्यावेळी आम्ही फारसं काही असं इतर सामान म्हणजे कडधान्य वगैरे घेतलं नव्हतं, कारण की ऑलरेडी होतं आणलेलं त्याच्यामुळे मी ते काही घेतलेलं नव्हतं. आणि आम्हाला एक बरं पडतं म्हणजे डीमार्टचं कसं शॉपिंग केली का एक गोष्ट चांगली पडते की एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी भेटतात आणि मग ते आणलं ना की 2-3 महिने आम्हाला काहीच बघावं नाही लागत. हे आमच्यासाठी चांगलं असतं, कारण की एकतर आपल्याला वेळ नसतो. सॅटर्डे संडे आम्ही असणार गावी यायचं असते किंवा की काहीतरी कुठेतरी जाणं येणं असतं. त्याच्यामुळे मग घरातल्या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. कसं असतं माहिती आहे का की आठवडा हा आपला पूर्ण कामाचा दिवस असतो, म्हणजे पूर्ण माझं आठवडाभर काम चालू असतं. मग रविवार आपल्याला एक सुट्टीचा दिवस असतो. पण आमचं उलटं होतं, रविवार म्हटलं की आम्ही तर गावी जातो किंवा मग कुठेतरी बोर्डाचे व्हिडिओ बनवायचे असतात. त्याच्यामुळे कुठेतरी ठिकाण बघून मग ते त्या ठिकाणी जायला बघतो. मग कसं होतं की तो रविवार आमच्यासाठी भेटतच नाही.
त्याच्यामुळे जे मधले दिवस होतात त्याच्यासाठी त्याच टायमिंगमध्ये मला माझी बाकीची पण कामं म्हणजे घरातली सगळी आवरावीही लागतात, असं सगळं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की आज हे म्हटलं काम करून टाकूया. इथे थोडासा तुम्हाला इकडे पसारा दिसेल, कारण की हे सगळं सामान लावायचं देखील आहे. फ्रीजवरती पण काय काय सामान आहे, फ्रूट वगैरे पण आणलेले आहेत पण ते अजून लावलेले नाही आहेत, तर ते पण मला लावायचे आहेत. आणि आता बाहेर एवढा पाऊस पडतोय ना, मी ना असंच असतं म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ बनवायला घेते किंवा एडिटिंग करायला घेते ना, त्याच वेळी नेमका पाऊस येतो. इथे आता सगळं मी आवरलेलं आहे, फक्त आता हे जे साबण आहे ते मला ठेवायचे आहे. तर हे एक्स्ट्रा सामान असतं आणि एक्स्ट्रा सामान मी वरती ठेवते वरच्या कॅबिनेटमुळे, त्याच्यामुळे मग ते फक्त ठेवायचं राहिलं. बाकीतलं सगळं मी लावून घेतलंय बघा, वरती सामान सगळं लावून ठेवलंय. इथे ह्या कॅबिनेट पूर्ण सगळे सामानच आहे जे आणलेलं होतं ते, आणि आधीचं पण होतं. आणि इकडे हे जरा डबे वगैरे जरा इकडे झाले होते. वरचा कप्पा नाही हे केला, फक्त हा कप्पा साफ केलाय. आणि बाकी पण सगळं सामान जे आहे ते लावून ठेवलेलं आहे. आणि आता मला झालंय दमायला, आणि माझं मंगळसूत्र उलट का झालंय काय माहिती. तर थांब गोलू काय करतोयस. तर सगळं सामान लावून ठेवलंय आणि आता परत मला जेवण पण बनवायचं आहे. तर बनवणार आहे. आता किती माहिती आहे 8:15 झालेले आहेत आणि गोल्डनला आता भूक ते लागली आहे, तर तो पण काही करता. तर आधी सगळं आवरलं मी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मी आराम केला, म्हणजे माझं इतर जे काही कामं असतात ती फक्त बघितली. तर थोडा वेळ असेच बसले वगैरे, आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता म्हटलं व्हिडिओ बघितला तर म्हटलं मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे आणखी काय व्हिडिओ जास्त करत नाही. हा व्हिडिओ एवढाच, आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण की आता मला सगळं जेवण वगैरे पण बनवायचं आहे. परत आता वेळ होणार आहे आणि मला पूर्ण दिवसभर काम करून आणखी दमायला होता. तर त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करत आहे. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त आणि मजेत राहा. बाय बाय.